आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय देशभक्त विचारवंत हे असे दीपकजी करंजीकर सर. त्यांचा अभ्यास भारत, अमेरिका, चीन या त्रिकोणातील भूराजकारणावर आधारित आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने आज आपल्या भारताच्या नव्या झंझावाताची अंतर्गत झलक त्यांच्या मार्गदर्शनातून मिळणार आहे. मी आता दीपक सरांना नम्र निवेदन करतो की त्यांना भारताच्या रणनीतीबद्दल, राष्ट्रधर्माबद्दल आणि देशभक्तीच्या शौर्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करावे. सन्माननीय व्यासपीठ, या कार्यक्रमाचे आयोजक माहितीजी, स्थानिक आमदार माझे मित्र राजू मामा, सर्व स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, आवर्जून असलेल्या शाळेतल्या आमच्या भगिनी आणि जळगावकर मित्र. खरं तर जळगावला हे माझं आत्तापर्यंतचं 11वं व्याख्यान आहे. या विषयावर नाही, गेल्या 10-12 वर्षातलं. तिवारी सर माझे जुने मित्र आहे. माझ्या पुस्तकावर त्यांनी परीक्षाने लिहिलं होतं. हे सांगायचं कारण असं की एक सजग गाव आहे, जे घडतं आजूबाजूला त्याची नोंद ठेवणारं गाव आहे आणि आपलं जीवन राडगाडगं जे आहे ते पण समर्थपणे हाकणारं स्वावलंबी गाव आहे. खानदेश आहे त्यामुळे इतिहास आहे आणि ज्याला इतिहास असतो त्याला भविष्य असतो आणि भूगोलही असतो. त्यामुळे जळगावला यायला आनंद होतो. आणि आज ही माहेश्वरी युवा संघटना ज्या माहिती सरांनी अरेंज केलं त्याचाही मला आनंद आहे, कारण आत्ता जी लोक 40शीत आहेत तेव्हा आपल्या भारताला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा ती 60च्या पार गेलेली असते. आत्ता जी 50-60त आहेत ती 75च्या पार गेलेले असतील आणि आत्ता जे 20-25शीत आहेत त्यांचा मात्र आयुष्याचा तो सुवर्ण काळ असेल. जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळवताना असं हिणवलं गेलं की हे भिकारडे किती दिवस ही लोकशाही चालू ठेवतात बघू, असं म्हणणारा तो उद्दाम चर्चिल थडग्यामध्ये आहे आणि भारत जगातली 4 नंबरची इकॉनॉमी आहे. हा बदल ज्या देशाने सगळ्यांच्या अपेक्षांना पुरून उरून घडवला त्या देशाबद्दल जगामध्ये जेवढं प्रेम आहे त्यापेक्षा जास्त असूया आहे. त्यामुळे जी माणसं तेव्हा 2047ला 40शीत असतील, आयुष्याच्या ऐन उमेरीत असतील, त्यांना या सगळ्या असूयेचा जो दाह आहे तो सहन करावा लागेल, पण तोपर्यंत अजून काही खूप घडणार आहे. एक माझे मित्र आहे अमेरिकेतले CK प्रल्हाद म्हणून, फार मोठे व्यवस्थापन तज्ञ आहेत, फार मोठा माणूस आहे अमेरिकेतला. ते एकदा असं म्हणाले होते की भारत एखाद्या हत्तीसारखा आहे, त्याला स्टेजवर झोपलाय तर झोपू द्या, तर तुम्ही त्याला उठवलं तर तुम्हाला सगळ्यांना एक दिवस स्टेज खाली करायला लागेल. आणि हे ते 22 वर्षापूर्वी म्हणले होते. 22 वर्षानंतर आज ते खरं झालंय आणि पुढच्या 22 वर्षानंतर ते खऱ्याच्याही पुढे जाईल. अब्दुल कादिर खान नावाचा एक माणूस, मी मुद्दामून काही रेफरन्स हे सांगणार आहे कारण बऱ्याच लोकांना असं होतं की हा विषय म्हटला ऑपरेशन सिंदूर की त्याचे रेफरन्सेस राहत नाहीत. केलं आपण युद्ध, आपण 11 स्ट्राईक केले आणि 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, एवढ्यापर्यंत ऑपरेशन सिंदूर नाहीये. ऑगस्ट 1974ला तत्कालीन पाकिस्तानचे अध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो यांनी अब्दुल कादिर खान नावाच्या माणसाला नेदरलँड्सहून आपल्या भेटीला यायचं आमंत्रण धाडलं. कारण 12 जून 1974ला भुट्टोंच्या ऑफिसवर एक पत्र आलं होतं अब्दुल कादिर खानचं. त्यात त्याने असं म्हटलं होतं की मी अणु संशोधक आहे आणि जे भारत बांगलादेश युद्ध पाकिस्तान हारला त्यानंतर भारताने जेव्हा पोखरणला अणुस्फोट केला त्यानंतर भुट्टो असं म्हणले होते की आम्ही उपाशी राहू, गवत खाऊ, डबक्यातलं पाणी पिऊ, पण अणुबॉम्ब बनवू. आणि त्याला उत्तर म्हणून किंवा त्याला रिस्पॉन्स म्हणून त्यांनी ते पत्र पाठवलं होतं आणि त्या माणसाला ऑगस्ट 74ला
जुल्फिकार अली भुट्टोंनी आपल्याला भेटायला बोलवलं. त्याने चांगलं प्रेझेंटेशन केलं. तो पण पाकिस्तानातली लष्करी राजवट ही ताकदवान होती, पण ती समसमान ताकदवर होती तेव्हा राजकीय सत्तेच्या. आणि ISI नावाचं जे पाकिस्तान मधलं बाणगुळ आहे किंवा जो खऱ्या अर्थाने विषारी साप आहे, तो तेवढा माझावर नव्हता, तेवढा फोफावलेला नव्हता. त्यामुळे अब्दुल कादिर खानने प्रेझेंटेशन केलं नेदरलँडच्या लॅबमध्ये, मी काय करतोय. भुट्टोंनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना हे तपासायला सांगितलं. त्याच्यात 3.5-4 महिने निघून गेले. लक्षात असं आलं की हा काही बोलतो ते खरं आहे आणि काही बोलतो ते आपण ते खरं मानावं म्हणून बोलतोय. पण हरकत नाही, आपला माणूस आहे, आपल्या देशात जन्मलेला आहे आणि त्याला जर अणुबॉम्ब बनवायला आपल्याला मदत करायची असेल तर आपण ती घेतली पाहिजे. म्हणून सरकारने त्याला नेमलं. भुट्टो गेल्यावर जिया उलग सत्तेवर आले. 4 मार्च 1979 भुट्टोंना त्यांनी फाशी दिलं. आणि मग खऱ्या अर्थाने जिया उलगची राजवट 78ला सुरू झाली होती. त्या राजवटीने अणुबॉम्बच्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केल्या. जिया उलग लष्करी असल्यामुळे इतके घाईत होते की त्यांनी डॉक्टर अब्दुल कादिर खानच्या नावाने एक अत्यंत असा झगझगता बोर्ड, जिथे आता हल्ला केला ना किराणा हिल्स, तिथे एका टेकडीपाशी तो बोर्ड लावला आणि ती लॅब आहे असं जाहीर करून टाकलं. त्यांना अनेकांनी सांगितलं की असं करत नाही, अणुबॉम्ब ही काही राजरोसपणे बनवायची गोष्ट नाही, आपल्याकडे लक्ष असतं. आणि भुट्टो आणि जियांच्या सत्तास्थानाच्या अदलाबदलीमध्ये पाकिस्तानकडे अमेरिकेचं लक्ष गेलं होतं. ते आधी पण गेलं होतं. केनेडींनी आयुब खानना व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बोलवलं होतं. पण एक देश, एका आशियातला, पण जेव्हा 1979ला इकडे सत्तांतर होत असताना अफगाणमध्ये बाबर करमालला रशियाने सत्तेवर बसवलं होतं आणि जिथे कम्युनिस्ट राजवट येईल म्हणून अमेरिका सर्व ताकदीनिशीच्या विरुद्ध उतरली होती, तेव्हा तिच्यातला साथीदार म्हणून पाकिस्तानची निवड झाली. आणि त्याच वेळेला पाकिस्तानला अणुबॉम्ब बनवायची इच्छा तीव्र झाली होती. हे नीट समजून घ्या. अमेरिकेची गरज आणि पाकिस्तानची हाव याचा तो पहिला अशुभ असा संयोग आहे. आणि पाकिस्तानबद्दल इतकं बोलावं लागतं कारण तो आपल्या आयुष्याला लागलेला कायमचा एक सल आहे. आणि शेजारी निवडता येत नाही, अटलजी म्हणायचे तसं. आई वडिलांनी शेजारी निवडता येत नाही तसं येते. त्याच्या सकट आपल्याला जगायचंय म्हणून तो समजून घ्यायला पाहिजे. जिया उलग यांनी अणुबॉम्बचा हट्ट धरला. जिया उलगना पण रेगनने बोलवलं व्हाईट हाऊस मध्ये जेवायला. आणि रोनाल्ड रेगन त्या काळात ज्या चाली खेळल्या आहेत, पाकिस्तानला मदत द्यायच्या, पाकिस्तानला चुचकारत ठेवायच्या, पुढच्या सगळ्या मध्य आशियातल्या हालचालीचं केंद्र म्हणून पाकिस्तानला विकसित करायचा, त्या सगळ्या खेळामध्ये जियांची महत्वाकांक्षा इतकी मोठी होत गेली. ते आपण म्हणतो ना, बाटलीतनं राक्षस बाहेर यायचा मंत्र माहिती आहे, मध्ये जायचा माहिती नाही. जियांचं तसं झालं. अमेरिका तो मंत्र हरवली आणि मग CIAने जियांची हत्या केली. साली जिया गेले आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने अणुबॉम्ब बनवला असं जाहीर केलं. अगदी खरं सांगायचं तर अब्दुल कादिर खानचं नॉलेज अणुबॉम्ब बनवण्याचं जेवढं फेक आहे, तेवढंच पाकिस्तान अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे ही संकल्पनाही फेक आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे की नाही याबद्दल मी बोलत नाही. पाकिस्तानने अणुबॉम्ब विकसित केला की नाही याबद्दल बोलतोय आणि तो केलेला त्याचा पुरावा नाही. पण अमेरिकेने असं जाहीर केलं की पाकिस्तानने अणुबॉम्ब विकसित केला. आणि त्यानंतर, कारण तेव्हा पाकिस्तान अमेरिकेच्या मांडीवर बसला होता
आणि अमेरिका कोणी त्या देशाची सूत्र हातात घ्यावी याचे सगळे डावपे चाकत होती, कारण पाकिस्तान त्यांचा महत्वाचा भागीदारी होता. आता हे असं का असेल, याचं पण एक गणित आहे, ते नीट समजून घ्या. आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात असे प्रश्न पडतात की पाकिस्तानला काय एवढं महत्व देतो आपण, ते काय बुक्कड राष्ट्र आहे, सगळी माणसं असंच म्हणतात ते बुक्कड देश आहे, इट्स अ रॉटन कंट्री असे शब्द वापरतात. एक लक्षात ठेवा, जे कधी बदलता येणार नाही ते असं, पाकिस्तानचं जे भूराजकीय स्थान आहे म्हणजे त्याचं जे लोकेशन आहे जिओग्राफिकली, ते सगळ्यात मोक्याचं आहे. म्हणजे आता आपण मागे रेट्रोस्पेक्टिव्ह विचार केला तर जेव्हा फाळणी झाली तेव्हा तो भाग आपल्याकडे ठेवून आपण भारताचा कुठलाही भाग देऊन दिला तरी चाललं असतं, इतकं ते महत्वाचं लोकेशन आहे. ते एकच लोकेशन असं आहे जिथून मध्य आशिया, इराण, अफगाणिस्तान, रशिया, चीन, भारत आणि अरबी समुद्र याच्यावर लक्ष ठेवता येतं. एकच लोकेशन आहे असं, ज्याला लँड ऍक्सेस आहे, सी ऍक्सेस आहे, आणि तो या सगळ्या अस्थिर प्रदेशांशी जोडलेला आहे या ना त्यानं कारणाने. ते लोकेशन लक्षात आलं की असं आपल्या लक्षात येईल की पाकिस्तानला कधीही अमेरिका वाऱ्यावर सोडणार नाही. पाकिस्तान आणि भारत यांच्या युद्धात ती मध्ये पडू शकेल की आता ती शक्यताच संपवली आहे मोदींनी, पण ती मध्ये पडू शकत होती. पण बांगलादेशचं जे उत्तर इंदिरा गांधींनी दिलं पाकिस्तानचे तुकडे करून, त्यानंतर मात्र अमेरिकेने पाकिस्तानला घट्ट कवटाळलंय आणि ते अजून पुढची अनेक वर्ष कवटाळत राहतील. पाकिस्तान आणि अमेरिका हे मित्र आहे, राहतील, कारण त्या दोघांचं साठोलोटं या 5 भूभागांवर लक्ष ठेवण्याकरता त्यांच्या स्ट्रॅटेजीने आवश्यक आहे. अमेरिकेची CIA दरवर्षी जगातल्या 50 देशांचा पुढच्या 20 वर्षात ते काय करतील असा अहवाल प्रकाशित करते, आणि तो अहवालात पाकिस्तानला फार महत्व असतं जेव्हा आशियाचा विषय येतो. मग ते रशियाचं पतन असो, चीनचा राईज असो, भारताचं वर येणं असो, मध्य आशियातली खळबळ असो, अफगाणिस्तान मधलं तालिबानचं खालीवर होणं असो, आणि अरब समुद्रातली, हिंदी महासागरातली भारताची वाढणारी ताकद असो, पाकिस्तानचा विचार अपरिहार्य आहे अमेरिके दृष्टीने. त्यामुळे अमेरिकेची अण्वस्त्र पाकिस्तान सांभाळतो का आणि त्याचं भाडं तो घेतोय का, इतका साधा प्रश्न आहे ज्याचं उत्तर पाकिस्तान अण्वस्त्र राष्ट्र नाही असं आहे. म्हणजे एखाद्याचं आपण माल सांभाळतो त्याचं भाडं घेतो ना गोडाऊनचं, त्या देशाला त्या गोडाऊनचं भाडं दिलं जातं आणि आपण नेमकं त्या अमेरिकेच्या साठवलेल्या मालावर ऑपरेशन सिंदूरमध्ये हल्ला केला, आणि हे अमेरिकेचं दुःख आहे. ते पाकिस्तान अमेरिकेबद्दल लोक बोलताना नेहमी असं म्हणतात अमेरिकेला काय गरज आहे, मी तर अमेरिकेत अनेक वर्ष काढली, त्या अमेरिकन माणसं असं त्यांनाही काही कळायचं नाही. पण मला नेहमी त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती लक्षात ठेवा. एक सावकार होता, त्या सावकाराकडे एक नोकर होता. सावकार दुपारी घरी जेवायला यायचा, बायको त्याला जेवायला वाढायची, आणि काही बाई ते सावकार आणि नंतर ती दुकानावर जाऊन बसायची. रात्री परत सावकार जेवायला घरी आला की त्याला त्याच्याबद्दल काही बाई सांगत राहायची की हा नोकर का ठेवलाय, हा बेकार पोरगा आहे, हा पैसे चोरतो, कुठे बरण्यामध्ये हात घालून काहीतरी खातो, त्याला दुकानावर ठेवू नको, चांगला नोकर बघ. सावकार कधी लक्ष द्यायचं नाही, तू शांतपणे जेवायचा, झोपून जायचं. एकदा रात्री मात्र सावकार घरी जेवायल्यावर बायकोन त्याला जेवायला वाढलंच नाही. तो म्हणलं जेवायचं काय, ती म्हणली नाही आज जेवायला मिळणार नाही, कारण तुला मी इतकी वर्ष सांगते तू लक्ष देत नाही. आज त्याने आपल्या मुलीवर पण डोळा ठेवलेला आहे, त्यामुळे तू आता हे सहन करणार आहे का मी मुलीला घेऊन निघून जाऊ. सावकार तिला म्हणला बस. हा कधीही आपल्या मुलीच्या अंगावर हात टाकणार नाही, लक्षात ठेव, तो माझा नोकर आहे. पण तो जर फुटून गेला, त्याला जर मी हाकललं, तर त्याने आणि मिळून जे धंदे गावभर मागची 40 वर्ष केलेत ते गावभर सांगत फिटवेल आणि आपल्याला मात्र गाव सोडून जावं लागेल. अमेरिका पाकिस्तान हे रिलेशन नेमकं असं आहे.
या दोघांनी मिळून जे धंदे आशियात केलेत, हे सगळी अण्वस्त्र असतील, त्याची छुपी विक्री असेल, दहशतवाद्यांची संधान असेल, दहशतवाद्यांचे गट धरून अफगाणिस्तान, मध्य आशिया अस्थिर करणं असेल, रशिया विरुद्धच्या आघाड्या असतील, बिन लादेनला पोचणं असेल, अमेरिकेत लष्करी राजवट, अमेरिकेच्या पाठिंब्याने पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट येणं असेल, बांगलादेशमध्ये घुसवलेले घुसखोर असतील, भारताच्या सीमेवरची घुसखोरी असेल, आणि इराणवर ठेवलेलं लक्ष असेल, या सगळ्यामध्ये पाकिस्तान अमेरिकेचा साथीदार आहे, तो राहील. त्यामुळे ही अपरिहार्यता आपण कधीही ऑपरेशन सिंदूर झालं तरी विसरता कामा नये. मग तुम्ही म्हणाल फ्रस्ट्रेशन येतो, मग काय आपला उपयोग आहे? असं नाही आहे. तुम्हाला लिमिटेड जरी मुवमेंट असल्या तरी तुम्ही ते प्रभावीपणे करू शकतात, आणि त्याचं पहिलं उदाहरण ऑपरेशन सिंदूर आहे. ऑपरेशन सिंदूर सारखी गोष्ट ही जेवढी एक ज्याला म्हणतो ना आपण तसूभरही चूक न होता झालेली आहे, त्याने ज्यांना ज्यांना संदेश मिळायचे त्यांना मिळालेले आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान विरुद्ध आहे. हे पाकिस्तान विरुद्ध आहेच, पाकिस्तानच्याच ठिकाणी आपण हल्ले केलेत, पण मुळात ऑपरेशन सिंदूर हे अमेरिका आणि चीनला संदेश देण्याचा हत्यार आहे एकाच वेळी. कारण जे अमेरिकेने केलं तेच पुढे चीननं केलं. तिने पाकिस्तानला आपल्या मांडीवर बसवलं, आणि हे दोन देश मिळून, डावीकडे अमेरिका, हा गोल आहे, डावे उजवं म्हणण्याची गरज नाही, पण डावीकडे अमेरिका, उजवीकडे चीन, किंवा विचारसरणी म्हणून डावीकडे चीन, उजवीकडे अमेरिका आपण असं म्हणू. अशा अर्थाने हे दोन देश भारताविरुद्ध याला खेळवत राहिले, खेळवत राहतील. आता अशा वेळेला नेहमी लक्षात ठेवा, आपल्यासारख्या देशाच्या पंतप्रधानांना ज्यांना या सगळ्या याचे डाव दिसतात, त्यांना आरपारची लढाई करणं त्यांनी आवश्यक आहे का? ती आरपारची लढाई करायची ती पाकिस्तान विरुद्ध नसणार आहे, ती अमेरिकेविरुद्ध असणार आहे. ते करण्याची आपली ताकद आहे का आत्ता? त्यामुळे जो पेशन्स असतो, जो संयमाचा खेळ असतो, पेशन्सच्या पत्त्यातल्या डावासारखा, तसा हा पत्त्यांचा खेळ खेळावा लागणार आहे काही दिवस. हे नीट लक्षात अशा करता घ्या, कारण त्याशिवाय आपल्याला या कुठल्याही ऑपरेशन आपण सुरू का केलं, थांबवलं का, याच्यावर आपले भाबडे प्रश्न असतात. त्यात चूक काही नाही. म्हणजे अनेक लोक विद्वान मला असं म्हणाले की, किंवा जाहीरपणे असं म्हणाले की काय ते आता POK घेऊन टाकायला पाहिजे होतं. अरे जेव्हा 91,000 सैनिक आपण बंदी केले, पाकिस्तानची 2 शकलं केली, तेव्हा POK का नाही घेतला आपण? तेव्हा तर डिक्टेटरशिप होती आपली पाकिस्तानवर, आणि तेव्हा पाकिस्तान एवढा एस्टॅब्लिश पण नव्हता, अमेरिकेच्या एवढा खांद्यावर बिलगून पण बसलेला नव्हता. हे सोपं असतं का? असं भाजी आणल्या इतकं स्वस्त आहे का ते? त्याच्या मागे एक विचार असतो. आणि आता ज्या पद्धतीचं जिओ पॉलिटिक्स चालतं, तो सगळ्यात उंचीवरचा सेन्सिटिव्ह प्रदेश आहे. तो घेण्याची वेळ ठरवायला लागेल. त्या प्रदेशाची लोकसंख्या, त्या प्रदेशातल्या लोकसंख्येची डेमोग्राफी, तो प्रदेश भारतात आल्यानंतर काश्मीरची डेमोग्राफी काय होईल त्याचा विचार करावा लागेल. नाही तर पुन्हा ते एक बहुसंख्यिक राष्ट्र होईल एका धर्माचं, आणि ते परत डील करत बसायला लागेल. जोपर्यंत ते स्क्वेअर ऑफ करण्याची काही मेकॅनिझम आपण काढत नाही, जोपर्यंत 35 लाख अफगाणिस्तान पाकिस्तानातले हिंदू 35 प्रमाणे भारतात येऊन वस्ती करत नाही आणि तिथे राहत नाहीत, तोपर्यंत POK घेऊन भूभाग घेऊन उपयोग नाही. कारण त्याने डेमोग्राफीचा बॅलन्स बदलेल, आणि तिबेट किंवा तिबेट म्हणतो लडाख आणि जम्मू आणि काश्मीर याच्यासारखा अजून एक प्रदेश तयार होईल, जिथे आपल्याला या बहुसंख्याक धार्मिक लोकांना तोंड देत बसायला लागेल. त्यामुळे त्याचा एक विचार, एक वेळ आहे. ऑपरेशन सिंदूरवर तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय, आपण 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले, 11 पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले केले. पण या युद्धाचं वैशिष्ट्य असं आहे, हे पहिलं टेक्नो वॉर आहे. आणि मला माहिती आहे काही लोक म्हणतील का युक्रेनचं टेक्नो वॉरच चालू आहे ना. आशियातलं हे पहिलं टेक्नो वॉर अशा अर्थाने आहे, म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल, म्हणजे ज्याला आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणतात, ती इकडून 2000 किलोमीटर जाऊन त्यांनी डागणं, याला मी टेक्नो वॉर म्हणत नाही.
तर AS-400 सारखी एअर डिफेन्स सिस्टीम, त्या सिस्टीमचा आकाश तीरशी असलेलं कनेक्शन, त्याचं बॅकएंड सगळ्या सिस्टीमशी, डिफेन्सच्या इन्फॉर्मेशन सिस्टीमशी असलेलं बॅकएंड, त्याचं हवाई नौदल आणि भूदल यांच्या इंटेलिजन्सशी असलेलं कोऑर्डिनेशन, असं सगळं थिएटर पहिल्यांदा जगात कोणीतरी उभं केलंय. जसे हल्ले होत होते ना, ते रिअल टाइम कुठे होत आहेत, कुठल्या अक्षांश रेखांशवर, आणि त्या हल्ल्यांचं नुकसान काय होतंय याची माहिती तिन्ही दलांच्या प्रमुखांना रिअल टाइम मिळत होती. हे आधी कधी घडलेलं नाही. आणि हे युद्ध भारत खेळू शकेल याच्याबद्दल ना अमेरिकेला खात्री होती ना चीनला खात्री होती. आणि म्हणून जेव्हा चीनचं E-25 मिसाईल आपण पाडलं तेव्हा आणि त्याचं परीक्षण केलं, ते आपण उचलून DRDO मध्ये नेलं, त्याचं परीक्षण केलं आणि लक्षात आलं की हे PE-25 जे आहे हे काही फार पॉवरफुल मिसाईल नाही. आणि लष्कराच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी ते सांगितलं की 2 तुकडे झाले त्याचे. तेव्हा चीन हादरला, कारण पाकिस्तानला जी बेसुमार शस्त्र डुप्लिकेट शस्त्र त्यांनी विकली आहे, त्या सगळ्याचं बिंग फुटायची वेळ आली. आणि जेव्हा किराणा हिल्सच्या 22 फूट जाडीच्या स्लॅबच्या एका कॉर्नरला, जरी तो स्लॅब असला तरी हवा जाण्याकरता म्हणून नाही, पण कुठल्या तरी स्लॅबचा एक कॉर्नर, त्यातनं एखादी साखळी किंवा त्यातनं ज्या आणखीन काही गोष्टी सोडण्याकरता ओपन ठेवली जाते, आपण बरोबर त्या भोकावर हल्ला केलाय. आणि तेव्हा रेडिएशन सुरू झालं. आणि ज्यांना वाटतं रेडिएशन झालं नाही, असं काही झालं नाही, अशा बऱ्याच लोकांच्या कन्सेप्ट आहेत. मग त्यांनी त्या फोटोंचं उत्तर द्यावं की अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीची 2 विमानं तेव्हा का उतरली रात्री 11 वाजता. मग त्यांनी बोरान भरून इजिप्तवरून आणखीन एक विमान का आणलं, बोरान पावडर कशा करता वापरतात. डिपार्टमेंट ऑफ एनर्जीला अमेरिकेच्या पाकिस्तानात लँड व्हायचं कारण काय, कारण जी काय 170 अणु मिसाईल किंवा अण्वस्त्र आहेत पाकिस्तानने सांभाळलेली अमेरिकेचा गोडाऊन होल्डर म्हणून, त्याची जबाबदारी ती अमेरिकेची आम्ही सांभाळतो हे पाकिस्तान कधी बोलणार नाही, बोलू शकत नाही. त्याच्याच गप्प राहण्याची त्यांना मदत मिळते. आणि आपण ते बिंग फोडायचा प्रयत्न करत होतो हे त्यांच्या लक्षात आलं. आणि ट्रम्पने कॉल केला आणि आपण युद्ध थांबवलं, या सगळ्या गप्पा आहेत. आता कालच त्यांनी मोदींनी काय ट्रम्पला कॉलवर सांगितल्याची एक प्रेस झाली, तुम्ही ती ऐकली असेल. त्यांनी सांगितलं आमचे जे डायरेक्टर जनरल मेडिकल ऑपरेशन आहेत DGMO ते पाकिस्तानचे त्यांच्याशी बोलतील, आमचा काही संपर्क नाही. कुठल्याही राजकीय नेत्याने या युद्धाची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. कुठल्याही राजकीय नेत्याने हे काही फुटकळ रस्त्यावर फिरणारे लोक सोडले ज्यांना देशात प्रेम आहे की नाही शंका यावी, तर बाकी लोकांनी काही लूज कॉमेंट्स केलेले नाहीत. मिलिटरीचे लोक ब्रीफिंग करत होते, अधिकारी मिलिटरीतले ब्रीफिंग करत होते, त्यांचेही PR नव्हते, सैन्यातले अधिकारी होते. आणि ऑपरेशन सिंदूर होतं म्हणून त्या दोन्ही महिला होत्या. या सगळ्याचं नीट थॉट प्रोसेस लक्षात घ्या. मला नुसतं उत्तर द्यायचं नाहीये, मला चीन अमेरिकेला मेसेज द्यायचा आहे. मला त्या क्षणी पुढच्या वेळेला जे काही युद्धाची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा माझी प्लेसमेंट कुठे ही सांगायची आहे. मला नुसतं हे करायचं नाही, मला एकीकडे अमेरिकेशी ट्रेड निगोशिएट करत असताना तुमची लष्करी ताकद माझ्यावर प्रेशर आणू शकत नाही हे सांगायचं आहे. आतून फुटायला आलेला चीन हा त्या किती तकलादू शस्त्र बनवतो आणि विकतो हे चीन पाकिस्तानमध्ये त्याचा असेल तर मिठाचा खडा टाकायचा आहे. युक्रेन युद्धामुळे रशिया इतका वीक झालाय की तो चीनच्या नादारीवर आत्ता जगतोय. त्यामुळे रशियाचा जो एक थर्ड फोर्स उपलब्ध होता तो उपलब्ध नसल्यामुळे भारताला आपणच थर्ड फोर्स आहोत स्वतः करता हे सिद्ध करणं शक्य होतं आणि सिद्ध करणं आवश्यक होतं. आणि ऑपरेशन सिंदूरने त्यांनी ते सिद्ध केलं. त्याचे खूप डायमेन्शन आहेत. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर आज समजू नका की पाकिस्तानला धडा शिकवला, पण एक सैनिक बॉर्डर क्रॉस करत नाही, एक विमानांचा ताफा बॉर्डर क्रॉस करत नाही, एक युद्धनौका 1 नॉट समुद्रात सागरी हद्द क्रॉस करत नाही, आणि 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त होतात. आणि ते इतके ॲक्युरेट होतात की बाजूच्या घराची कंपाऊंड वॉल सुद्धा पडत नाही. आणि 11 हवाई हल्ले
हून 11 हवाई तळ उद्ध्वस्त होतात. त्यात नूर खान सारखा स्थळ असतो जिथून पाकिस्तानला अमेरिकेने दिलेली F-15 F-16 विमानं उड्डाणं घेऊ शकतात. ती धावपट्टी निकामी होते. तुमच्या प्रतिहल्ल्याची ताकद सुद्धा आम्ही ठेवत नाही, वैमानिक हल्ल्याची. इतके आपण त्यांना जायबंदी करतो. मला तर ती गोष्ट आठवते जेव्हा एकलव्याची गोष्ट सांगतात ना, ते पुत्र एक भुंकत होतं आणि त्याने बाणाने त्याचं तोंड असं बंद केलं, एक थेंब रक्ताचं न येता ते कुत्र भुंकायचं बंद झालं. अशी ती एक गोष्ट महाभारतात आहे. आणि तिथे एकलव्य आपला शिष्य द्रोणाचार्यांना कळलं हे तसं प्रिसाईज ऑपरेशन आहे. आणि त्यानंतर आपण जगभर माणसं पाठवली, त्यांनी एक्सप्लेन केलं. वास्तविक त्या ऑपरेशनने जगाला सगळं एक्सप्लेन झालंय. अमेरिकेला बिंग फुटायची अजूनही काळजी आहे. मुनीर हा 4था लष्कर प्रमुख आहे जो अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने ज्याला लंचला बोलवलंय. आयुब खानला केनेडीने बोलवलं होतं, जियाउल हकला रोनाल्ड रेगनने बोलवलं होतं, परवेज मुशर्रफला जॉर्ज बुशने बोलवलं होतं आणि मुनीर खानला ट्रम्पने बोलवलंय. आता हे सगळं असा एक प्रश्न पडतो बऱ्याच लोकांना, तुम्हालाही पडत असेल म्हणून मी त्याचे पण उत्तर माझ्या पद्धतीने देतो की भारताबद्दल एवढे असूया असायचं काय कारण? आपण काय कोणाचं घोडं मारलंय? आपण तर कोणावर कधी युद्ध लादलं नाही, आपण कोणावर कधी आक्रमण केलं नाही. आपण कोरोना लस सुद्धा फुकट दिल्या. जेव्हा अमेरिकन कंपन्या फायझर वगैरे करोडो डॉलर्स कंबरत होते, आपण फुकट दिल्या. भारताबद्दलची असूया अशी आहे की भारत या कुठल्याही महासत्तांच्या ताटाखालचं कधी मांजर झाला नाही. भारत हा काय पोटेन्शियलचा देश आहे हे जेव्हा कळलं अमेरिकेच्या CIA तेव्हा होमी जहागीर बाबा नावाच्या आपल्या एका शास्त्रज्ञाचा अचानक विमान अपघातात मृत्यू झाला. आल्प्स पर्वतावर ते विमान कोसळलं आणि तेव्हा अणुबॉम्ब तयार करण्याची शक्यता आपली मावळली, कारण त्याचा डिझायनरच त्या हल्ल्यात मारला गेला. पण भारत हे करू शकतो हे CIA कळल्याचं आपल्याला लक्षात आणून देण्याचं तर पहिलं जागा होती. आणि असे अनेक उद्योग अमेरिकेने केले. क्रायोजेनिक इंजिन जेव्हा आपण मागायला गेलो आपल्या मिसाईल प्रोग्राम करता, अमेरिकेने ते नाकारलं. 487 कोटीचा चेक घेऊन राजीव गांधी परत आले आणि त्यांनी दिल्लीला सायन्स भवनात सगळ्या सायंटिस्टना बोलवून सांगितलं की हे पैसे तुम्हाला देतो, तुम्ही सुपर कॉम्प्युटर बनवा, क्रायोजेनिक इंजिन बनवा, तुम्ही हे पैसे घ्या. तेव्हा विजय भटकरांनी ते आपलं घेतलं, त्यानंतर 8-10 वर्षाने बनवलं आणि नंतर आता अशी परिस्थिती आहे की सगळ्या क्रायोजेनिक इंजिन मधलं सुपर असं क्रायोजेनिक इंजिन भारतामध्ये आहे. हे एका पिढीत घडलेलं लक्षात घ्या. ही जी क्षमता आहे ना माझी, सावरकरांच्या ओळीसारखं आहे, केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. तसं आहे ते. तुम्ही जेवढं आम्हाला दाबाल तेवढं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पुढे येऊ. आता अमेरिकन अनेक फॉर्च्यून 500 कंपन्यांमधल्या 109 कंपन्यांचे CEO भारतीय आहेत, ते मूळ भारतीय वंशाचे आहेत. आणि हे लक्षात यायला लागतं, तसं आपल्या विरुद्धच्या कारवाया वाढतात. दुर्बळाला कोणी, ते आंबे लागलेल्या झाडालाच लोक दगड मारतात ना, वाहन झाडाला कोण दगड मारेल? त्यामुळे भारताबद्दलची असूया कायम आहे, कारण भारत त्यांच्या धोरणाचा बळी होत नाही. भारत मदत घेतो. चीनला हेच झालं, आपणही हेच झालं. मला खरं तर ऑपरेशन सिंदूर, म्हणजे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की ते ऑपरेशन मध्ये काय घडलं तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं आहे, त्यात तुम्हाला काही उगीच माहिती द्यायची गरज नाही. भारत काय कुठे जाऊन उभा आहे बघा. म्हणजे बांगलादेशचे 90,000 सैनिक त्या युद्धात सोडून देणारा, पाकिस्तानची शक्ल करणारा भारत, आणि नंतर मात्र त्यावेळेला तडफदारपणे वागून सुद्धा नंतर अमेरिकेशी जुळवून घ्यायचा आटोकाट प्रयत्न करणारा भारत. आज अमेरिकेच्या पंतप्रधानांना भारतीय पंतप्रधान सांगतो मी तुम्हाला भेटायला बोललं तर येणार नाही. ते मुनीरला जेवू घालता याची रिॲक्शन आहे. डिप्लोमॅटिकली तसं म्हणणार नाही ना, ते काही शाळेची मुलं थोडीच आहे, पण तो मेसेज बरोबर जातो आणि तो मेसेज फार बरोबर गेलाय. तो ब्लिंकन्स नावाचा माणूस 2 आठवड्याने भारतात येणार आहे बघा आता, आणि ते पुन्हा नेगोशिएशन सुरू करतील, कारण त्यांना कळतंय ट्रम्पने मुनीरला का बोलवलं याचं पण तुमच्या डोक्यात प्रश्न असेल, त्याच्या अनेक शक्यता येत आहेत. मी मला माहिती असलेलं उत्तर सांगू शकतो, ते जास्तीत जास्त जवळच आहे असं मला वाटतं, कारण त्याला लॉजिक आहे. भारताला डिवसण्याकरता केलंय? अजिबात नाही.
अजूनही अमेरिका भारताला खिचगणतीत धरत नाही. हे कृपया नीट समजून घ्या. मिलिटरी ताकद म्हणून किंवा भारत हा उत्तर देणारा देश म्हणून आपण त्यांच्या फार रडावर नाही, आपण कन्झम्पशन करणारा देश म्हणून त्यांच्या रडावर आहे की हे कन्झ्युम करतील. हे फार मोठी लोकसंख्या आहे, आपल्या अमेरिकेच्या 5 पट लोकसंख्येचा देश आहे हा. डिमांड सप्लायचं सगळं मार्केट हातात ठेवणारा देश आहे, त्यांना कळतं. पण लष्करी आव्हान दिलं एवढी काही आपली ताकद नाही हे त्यांना माहिती आहे. अजून आपण कुठे आपलं एक तेजस सोडलं तर आपलं लढाऊ विमान सुद्धा आपण बनवलेलं नाही. मग काय कारण असेल? कोणीतरी सांगितलं की पाकिस्तानला अमेरिका हाताशी धरेल कारण शेवटी त्यांची शस्त्र तिथे आहेत, अण्वस्त्र तिथे आहेत, तर त्यांना थोडं चुचकारून घ्यायला लागेल. त्यांना सारखं हाडहूड केलं म्हणून त्यांना मदत पण दिली आहे. थोडं त्यांनी शांत राहावं, काही बोलू नये, काय तर ते चायनाच्या मांडीवर जाऊन बसतील आणि चीनच्या मांडीवर गेले तर अमेरिकेला नवीन डोकेदुखी होईल. तेही कारण असू शकत नाही. पाकिस्तान चीनच्या मांडीवर जाऊन बसेल हे दिवा स्वप्न चीन गेली 50 वर्ष बघतोय. काही प्रमाणात पाकिस्तानने ते भारत संदर्भात केलं, पण पाकिस्तान चीनचा कधी अंकित झाला नाही कारण त्याच्या मागे बिग डॅडी उभा आहे अमेरिका. त्यांना गरज नाही. आत्ता पण IMF जे काही लोन दिलं, आत्ता आणखीन कुठल्या वर्ल्ड बँकेने लोन दिलं, याच्याकरता अमेरिका त्यांच्या मागे उभी राहिली. कारण या सगळ्या संस्थांमध्ये जे वोट्स आहेत सगळ्यात जास्त कर्ज द्यायचे ते अमेरिकेकडे. कारण या बँकांना, या संस्थांना उभं राहायला सगळ्यात जास्त आर्थिक मदत जागेसकट अमेरिकेने केलेली आहे. अमेरिकेकडे 31% वोट्स आहेत, चायनाकडे 4.5% वोट आहे. त्यामुळे चायना त्या बाबतीत पाकिस्तानला तो स्वतः कर्ज देईल, तो त्याला कर्जाच्या वरवंट्याखाली दाबायचा प्रयत्न करेल. एकीकडे अमेरिका चीनचं पाकिस्तानमध्ये होणारा पाक चायना इकॉनॉमिक कॉरिडॉर जे ग्वादार बंदरापर्यंत जायचा आहे तो होऊ देणार नाही. कारण त्यांना माहिती आहे तसं झालं तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था चीनवर अवलंबित होऊन जाईल. कारण चीन जो ग्वादारमधनं व्यापार करेल त्याचा महसूल पाकिस्तानला कराच्या स्वरूपात मिळेल आणि इकॉनॉमीचा फार मोठा भाग त्याच्याकडे जाईल. अटलजी असताना एक प्रपोजल असं आलं होतं की इराण भारत पाईपलाईन करायची गॅसची, आणि ती पाकिस्तानमधनच येऊ शकते, दुसरा रस्ताच असू शकत नाही. आणि पाकिस्तानला त्यावेळेला जी अमाऊंट त्या पाईपलाईनचा प्रोटेक्शन मनी किंवा त्यांची जागा वापरतो म्हणून जो रॉयल्टी मनी द्यायचं ठरलं होतं तो त्यावेळेच्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या 1/3 एवढी रक्कम होती. ते आम्ही पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला आपण कड्यावर घेतल्यासारखं होतं. कधी आपण त्यांना चोक करू शकलो असतो, म्हणून ती शेवटपर्यंत अमेरिकेने ती पाईपलाईन होऊ दिली नाही. अमेरिका मिळालेलं त्यांना आयतं मिळालेलं हे वांडफोर कोणालाही दत्तक म्हणून घेऊ देणार नाही, कितीही कोणी प्रयत्न केले तरी. त्यामुळे ती भीती नाही हे लक्षात ठेवा. मग काय कारण आहे मुनीरला भेटायचं? तिसरं कारण असं असू शकतं, इराण इस्रायलचं युद्ध सुरू झालंय आणि इराण इस्रायलच्या युद्धामध्ये इराणची 912 किलोमीटरची बॉर्डर पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तान जर अमेरिकेचा तळ असेल, लष्करी तळ आहे, पाकिस्तानमध्ये अमेरिकेचे 9 लष्करी तळ आहेत. त्यातला एक नूर मोहम्मद खान आहे जिथे आपण हल्ला केला, हे पण लक्षात ठेवा. आणि त्या तळांवरून इराणवर हल्ले करणं, इस्रायलच्या बाजूने अमेरिका उतरली तर शेजारीच देश यांना सोपं व्हावं. पण ती शक्यता काही प्रमाणात आहे, संपूर्ण प्रमाणात अशा करता नाही. कारण इराणचं इस्रायलचं युद्ध हे पश्चिम इराणमध्ये सुरू आहे, पाकिस्तानची बॉर्डर पूर्व इराणमध्ये. त्यामुळे त्यांना तिथलं जवळचे आणि त्यांचे खूप तिथे लष्करी तळ आहेत. तर येमेन बिमेन हे सगळे देश झोपल्यामुळे तिकडे सगळे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. पण ती शक्यता काही प्रमाणात आहे. सगळ्यात मोठी शक्यता आहे किंवा जी गणित आहे ती क्रिप्टो करन्सीची आहे. पाकिस्तानकडे आज क्रिप्टो करन्सीचा खूप साठा आहे आणि ट्रम्पचा मुलगा हा क्रिप्टो करन्सीचा ट्रेडर आहे. त्यामुळे हे केवळ त्याच्या साठखंड आणि जे मी काही म्हणतो ते बिलियन्स ऑफ डॉलर्स आहे इक्विव्हॅलंट टू. तर तो व्यवहार सुरक्षित सुरू राहावा. काही दिवसाने हा मुनीर पाकिस्तानचा अध्यक्ष झाला तरी तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका, आतापर्यंत तेच घडलंय. पाकिस्तानच्या पंतप्रधानाला अमेरिकेत कवडीची किंमत नाही. पाकिस्तानच्या ISIचा प्रमुख आणि लष्कर प्रमुख हे अमेरिकेचे 2 पित्ते आहेत आणि यांना तो मांडीवर बसून राजकारण करतो. पाकिस्तानी पंतप्रधान एखाद्या त्रिशंकू सारखा लटकत असतो कुठेतरी, त्याच्या मताला किंमत नाही. त्यामुळे तो इम्रान आला काय, नवाज शरीफ आला काय, त्यांना काही फरक पडत नाही. त्यामुळे मुनीर त्याचं प्रोटेक्शन करेल
तो बिझनेस पूर्ण होऊ देईल, ती क्रिप्टोकरन्सी हँडओव्हर करेल. आणि दुसरं जे आता CEPC जो आहे, चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, त्याचं काम जवळपास थांबल्यामुळे बलुचिस्तान गिलगिटमध्ये जे मिनरल्स आहेत किंवा जे रेअर अर्थ मटेरियल असतं, त्याच्यामध्ये एक लिथियम आहे जे इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी करता वापरतात, त्याच्यावर अमेरिकेला ताबा हवाय. युक्रेनकडून पण त्यांना तेच हवं होतं. हे तुम्ही त्यांच्या डिस्कशनमध्ये जे आलं त्यात तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी सांगितलं 300 बिलियनची तुम्हाला युक्रेनला अमेरिकेने मदत दिली, ते आम्ही परत मागत नाही, पण गिव्ह अस ॲक्सेस टू रेअर अर्थ मटेरियल, कारण इलेक्ट्रिक कार हे उद्याचं धंदा आहे. त्यामुळे या सगळ्या जिओ पॉलिटिकल गोष्टींच्या मागे अर्थकारण आहे. ऑपरेशन सिंदूरने या सगळ्या अर्थकारणाचा आणि जिओ पॉलिटिक्सचा भयानक चेहरा उघडा केला. याचा अमेरिकेला सल आहे. ट्रम्प भारताला वारंवार फटकारतो किंवा पाकिस्तानचं एका अर्थाने कौतुक करून आपल्याला दाखवतो. त्याचं कारण हे आहे की अजून काही दिवसांनी अशी परिस्थिती होईल की आपण पाकिस्तान अमेरिकेच्या अण्वस्त्र साठवलेल्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करू. आणि ट्रम्प अत्यंत डायझी विकेटवर आहे आता, अमेरिकेमध्ये निवडून आलेला असला तरी. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये ट्रम्पच्या सगळ्या हालचाली, कारण भारताला तो चुचकारू शकत नाही. आता जे क्वाड नावाचं गणित आहे, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांचं एक क्वाड नावाचं एक दक्षिण म्हणजे हिंदी महासागरातलं एक शिखर आहे, एक त्याला समिट म्हणता येईल असं आहे. ती एक अलायन्स आहे. त्या अलायन्समध्ये भारत आहे. तो अमेरिकेला चीनवर लक्ष ठेवायचं म्हणून आहे. त्याचा भारताला फायदा कमी आहे आणि अमेरिकेला जास्त आहे. त्यामुळे अमेरिका ते कधी तोडणार नाही. हा असा भारत आहे, लक्षात घ्या. इथे चीन आहे आणि इथे मध्य पूर्व आहे. चीनचं सगळं तेल असं येतं, म्हणजे चीनच्या तेलाचा व्यापार हा हिंदी महासागरातनं होणाऱ्या एकूण व्यापाराच्या 29% आहे. आणि इथे मलाकाची सामुद्रधुनी आहे, तिथून ते तेल जातं. इथून खालपासून म्हणजे इथे खाली ऑस्ट्रेलिया आहे, इथून तर जपानपर्यंत अमेरिकेचे 27 लष्करी तळ आहेत जे चीनच्या वाहतुकीवर नजर ठेवून असतात. चीनला म्हणून इथे ग्वादर डेव्हलप करायचं होतं. इथून शिंजियांगमध्ये डायरेक्ट तेल ते आणू शकले असते. हा फेरा वाचला असता. जो CEPC कॉरिडॉर ग्वादर बंदर होत नाहीये ते त्या हल्ल्यांमुळे काम बंद पडलेलं आहे. विषय असा आहे की या सगळ्या कोंडीचा परिणाम होतो तो भारताशी होणाऱ्या संघर्षात होतो. हे जे बॉर्डरवर झालं, ऑपरेशन सिंदूरचा अजून एक अर्थ कोणाला होता, अजून एक संदेश तो मोहम्मद युनुसला होता. त्याच्या आधी बांगलादेशमध्ये स्कूप झालाय, त्याच्या आधी त्या इथं सरकार गेलंय आणि त्याच्या आधी तर युनुस परवेज नावाचा एक अत्यंत भुक्कड, युनुस मोहम्मद नावाचा भुक्कड मनुष्य ज्याला नोबेल दिला अशा अर्थाने की तो त्यांचा पंटर आहे, तो USAIDचा खरं तर चॅनल आहे, जगभर अशा लोकांना मदत करणाऱ्या संस्थेचा, त्याला बांगलादेशमध्ये आणलं गेलं. आता परिस्थिती अशी आहे बांगलादेशमधली की युनुस कधी देश सोडून पळून जाईल, शेख हसीना कधी परत येऊ शकते. ऑपरेशन सिंदूरमुळे एक असं घडलं की ज्या पाकिस्तानच्या ISIच्या सपोर्टवर बांगलादेशमधल्या स्टुडंटनी संप पुकारला, दंगली केल्या, निदर्शनं केली, त्याला त्यांचीच हिंमत भारताने खचवून टाकली. त्यामुळे एक मेसेज बांगलादेशला आहे की ज्याच्या मागे अमेरिका आणि चीन उभे आहेत, अशा देशाला धडा शिकवायला आम्ही करत नाही. तुम्ही तर किस गले में बलबल आहे, तुम किस खेत की मुली हो. आणि तो मेसेज करेक्ट गेलेला आहे. म्हणून अराकन आर्मी जी आहे बांगलादेशच्या इथे, त्या अराकन आर्मीचं जे चीनची नातं आहे म्यानमारच्या सैन्या थ्रू, त्या हालचाली सगळ्यात थंड आहेत. आता पुढचं ऑपरेशन हे ऑपरेशन बांगलादेश आहे, हे एवढी नोंद करून ठेवा, एवढं मी तुम्हाला सांगेन. आता दुर्दैव असं आहे की भारताने युद्ध का चालू ठेवलं नाही. आपलं किती दिवस विमानतळ बंद होते? 21 विमानतळ, 4 दिवस, 5 दिवस, बरोबर. त्या बॉर्डरवरचे म्हणजे गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, त्या बॉर्डरवरचे जे सगळे ते 4 दिवस 21 विमानतळ बंद होते. आपल्या व्यवसायाचं 9,000 कोटीचं नुकसान झालं. भारताला सगळं गमावण्यासारखं आहे. आर्थिक विकासाचा वेग मंदावेल. आज जगातली सगळ्यात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारत आहे, 6.5%. 2 नंबरची कोण आहे? चीन, 3.1%.
3 नंबरची कोण आहे? अमेरिका किंवा मला जर्मनी 1.3%. 4 नंबरची कोण आहे? जपान 0.9%. 5 नंबरची अमेरिका 0.7% ग्रोथ रेट आहे. आपल्या 6 पट त्यांची आपली ग्रोथ आहे. 6 पट काय जास्त, 7 9 63 9 पट. अशा अर्थव्यवस्थेला या निमित्ताने चक्र ब्रेक लावता आला. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा आपण युद्ध केलं तेव्हा जगातल्या 141 देशांनी आपल्याला पाठिंबा दिला की हा योग्य करताय तुम्ही, टेररिझमचा नाश केलाच पाहिजे. पण आपल्याला माहिती होतं हे कुठपर्यंत जायचं. आपल्या खांद्यावर बसून हे बंदुका झाडतील हे आपल्याला माहित होतं. आपण ते आवर्त घेतलं कारण नुकसान आपलं होत होतं, कारण आपणच ब्लीड होत होतो, आपला रक्तपात होत होता. रक्तपात म्हणजे आर्थिक. यांना काय फरक पडतो? पाकिस्तान असंच भिकारी देश आहे, ते भिका मागून जगणार, त्यांना काय फरक पडतो? अमेरिका लांब बसलाय, चीन लांब बसलाय. त्यामुळे भारताने ते आवर्त घेतलं याबद्दलचे कुठलेही गैरसमज करून घेऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण इथे नक्की ठेवा. गनिमी कावा हे जे वॉर टेक्निक आहे ते छत्रपतींनी आणलं. याचं कारण काय होतं की मुळात रिसोर्सेस कमी, सैन्य कमी. औरंगजेबासारखा बलाढ्य बादशाह, 5 पातशाह्या दक्षिणेतल्या, त्यांचेही बलाढ्य साम्राज्य, त्यांच्या विरुद्ध लढायचं तर मी मैदानात लढू शकत नाही. मी असं युद्ध लढू शकतो, मी हवं तेव्हा हल्ला करेल, हवं तेव्हा निघून जाईल. आणि ते स्वातंत्र्य, ते सामर्थ्य तुम्हाला गनिमी कावा देत होतो. म्हणून महाराजांनी ते युद्धतंत्र घेतलं आणि म्हणून एवढे विजय मिळवू शकले. एकदा तुम्ही युद्ध सुरू केलं की थांबणं अवघड असतं. भारताने हेही सिद्ध केलं ऑपरेशन सिंदूरला की टेक्नॉलॉजी वॉर करू, एक सैनिक बॉर्डर क्रॉस करणार नाही, जिनिव्हा कराराचं उल्लंघन होणार नाही, माणसाच्या कुठला जो काय आहे त्याचं आम्ही नुकसान होणार नाही, सामान्य नागरिक मरणार नाही, ज्यांचा संबंध नाही ते नष्ट होणार नाही, मर्मावर हल्ले करू आणि एवढं सगळं करून आम्हाला हवं तेव्हा सुरू करू, हवं तेव्हा थांबू. हे स्वातंत्र्य अमेरिकेला पण नाही, लक्षात ठेवा. हे स्वातंत्र्य रशियाला पण नाहीये. अमेरिका कुठल्याही युद्धात गुंतली तालिबानच्या, 21 वर्ष लागले त्यांना बाहेर पडायला आणि अजूनही ते बाहेर पडले असं नाही. त्यामुळे आपण कोणाशी डील करतोय अमेरिकेला कळायला 21 वर्ष लागली की दे हॅव नथिंग टू लूज. त्यांच्या 40 पिढ्या लढत राहतील, त्यांना काही नाहीच आहे हरवण्यासारखं. पाकिस्तान बद्दल आपल्याला हे लगेच कळलं, आपण तेवढ्या पुरतं केलं, शांत राहिलो आणि आपण सांगितलं या पुढचा एकही वॉर ऑन म्हणजे एकही टेररिस्ट अटॅक विल बी टेकन एज अ वॉर अगेन्स्ट अस आणि विल बी डेल्ट विथ. आणि आता आपण त्यांनी ताकद पाहिली आहे. S-400 आपण घेऊ नये म्हणून अमेरिकेने दबाव आणला होता. म्हणजे जेव्हा ते त्यातलं एक जे मिसाईल इराणचं होतं, काय नाव त्याचं, शवरून होतं ना, शोहीन का काय, शाहीन, ते सगळ्यात स्ट्रॉंग मिसाईल होतं. दॅट मिसाईल हॅज अ हॉपिंग ॲबिलिटी. म्हणजे कसं, ते एका ठिकाणी अटॅक करेल, परत पुढे जाऊ शकतं त्यातनं तयार होऊन. त्यामुळे जयपूरवर तो अटॅक त्यांनी प्लॅन केला होता आणि तिथून ते दिल्लीपर्यंत आलं असतं. दॅट वुड हॅव बीन डिझास्टर. ते जेव्हा आलं तेव्हा आपण त्यांचे नूर खान आणि सगळ्या एअरपोर्टवर आपण भयंकर निकराचे हल्ले केले. त्यानंतर त्यांचं कंबरडं मोडलं. त्यामुळे त्याचा अंदाज व्यवस्थित घेऊन आपण हल्ले करू शकतो. आणि सायबर वॉर आहे, 9 संस्था इन्व्हॉल्व आहेत. नुसतं DRDO अमुक तमुक नाही, मिलिटरी इंटेलिजन्स सगळे इन्व्हॉल्व आहेत. आणि असं युद्ध झालेलं नाही. आणि या युद्धाचा परिणाम असा झाला की भारताला एक असं स्थान मिळालं की इथे जास्त खेळून चालणार नाही. ही माणसं काही करू शकतात देशात भरून. आणि त्यानंतर मोदींच्या ज्या भेटी आहेत त्या आणखीन एक निदर्शक आहे की भारत बदललाय. त्यांनी त्या देशांना भेटी दिल्या आहेत. ते देश अशा देशांच्या जवळ आहे ज्यांनी आपल्याला याच्यामध्ये विरोध केला. तुर्कस्तानने विरोध केला म्हणून सायप्रसला आपल्या इतिहासात पहिल्यांदा पंतप्रधान गेले. तुर्कस्तानची पाईपलाईन सप्लाय चेनची बरीचशी सायप्रस मधनं जाते. त्याच्यावर आता काय रिस्ट्रिक्शन येईल ते कळेल. जिओ पॉलिटिकल गेम खेळणारा भारत लिमिटेड हवे तेवढे स्ट्राईक करू शकतो आणि शिवाय बुद्धाचा देश आहे म्हणून सांगू शकतो. आम्हाला युद्ध करायचं नाही याचं हे करू शकतो. ते डिस्प्रूव्ह करता येत नाही. अमेरिका पाकिस्तानच्या जिओ पॉलिटिकल बेनिफिटचं काय करायचं ते बघून घेतील. माझ्या आड येता कामा नये.
आणि POK सुद्धा तेव्हाच येईल जेव्हा ती डेमोग्राफी नलिफाय होईल विशिष्ट धर्माची, तेव्हा POK भारतात येईल हे लिहून ठेवा. आणि तो मुहूर्त लांब पण नाही हे पण लिहून ठेवा. फक्त त्याच्याकरता 35 करता जे हिंदू आणायचे आहेत अफगाण पाकिस्तानातनं, त्यांची सेटलमेंट करायला लागेल. त्याच्यावर आता लक्ष देत आहे. भारतात मंजूर झालेलं वक्फ बोर्डाचं विधेयक हे पण सिंदूर हल्ल्यामागचं किंवा पहलगाम हल्ल्यामागचं एक कारण आहे. इतक्या सगळ्या आंतरबाह्य आघाड्यावर लढत असताना, म्हणजे ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही हे मोदी म्हणले, ते वेगळ्या अर्थाने म्हणले. मी ते वेगळ्या अर्थाने असं म्हणतो की आपल्याला हे कायमच सजग राहायची वेळ आहे. ऑपरेशन सिंदूर मिलिटरीचं असेल, पण बाकी ऑपरेशन आपलं कधीच संपलेलं नाहीये. आपल्याला खूप इंटरनल लढे आहेत, राजकीय साटेलोटे आहेत. आपण बघतोय सतत इलेक्शन मध्ये गुंतलेला देश आहे. सारखे कुठून कुठे इलेक्शन सुरू असतात आणि त्याच्यावर कोणावरही काही आरोप सुरू असतात. त्यामुळे येऊन लष्करावर संशय घेणारे, उठसूट लष्कराने हे केलं याचा पुरावा द्या असं म्हणणारे, नरेंद्र सरेंडर असे काहीतरी गलिच्छ पद्धतीच्या कॉमेंट करणारे, या सगळ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवा. ते तुमचं आमचं काम आहे. पक्ष म्हणून म्हणत नाही मी नागरिक म्हणून म्हणतो. माझं संरक्षण ज्या देशाचं आहे, देशात मी राहतो, त्या देशाला कुठलाही बट्टा लागू नये माझी जबाबदारी आहे. आणि ती माझी जबाबदारी आहे, माझं ऑपरेशन सिंदूर आहे. आणि मला वाटतं ते आपल्याला चालू ठेवलं पाहिजे. ते मतदानात तुम्ही काय करा हा तुमच्या मतदानाचा विषय, त्याचा माझा काही संबंध नाही. पण माझ्या देशात कोणीतरी एक राजकीय पक्ष, कोणीतरी एक बिनबुडाचा राजकीय नेता, कोणीतरी एक समज नसलेला माणूस काहीही बोलतो, आपण ते ऐकून घेतो, त्याला विरोध करत नाही. हे चुकीचं आहे. कारण तुम्ही 12 वाजता कुठल्या तरी सैनिकाचं लग्न झालंय आणि तो 4 वाजता ट्रेनमध्ये बसलाय आणि तुम्ही यांचे पुरावे द्या म्हणून सांगतात, त्यांना काय वाटत असेल? तुम्हाला लाजा वाटत नाही? ऑपरेशन सिंदूर नाव दिलं कारण त्यांनी कुंकू पाहून मारलंय, कारण त्यांनी धर्म पाहून मारलंय म्हणून ऑपरेशन सिंदूर नाव आहे. तरी धर्म पाहून मारलं असं काही मला वाटत नाही, असं काही लोक म्हणाले. आपल्या समोर कोणालाही खोटं बोलू देऊ नका, चुकीचे नॅरेटिव्ह चालू ठेवू नका. एक ऑपरेशन सिंदूर सीमेवर आहे, एक ऑपरेशन सिंदूर देशातल्या या खोट्या नॅरेटिव्ह विरुद्ध आहे. आणि हे लक्षात ठेवा, कारण देशाचं हित, पुन्हा तेच सांगतो जिथे सुरुवात केली होती, 22 वर्षाने जेव्हा देश 100 वर्ष पूर्ण करेल तेव्हा या समोर बसलेल्या 20ल्या मुलांच्या आयुष्यातले ऐन उमेदीचे वर्ष असतील, तेव्हा जर त्यांच्या हातात दळबद्री देश गेला असेल किंवा विकलांग देश गेला असेल तर आपण आपलं या वयाचं कर्तव्य केलं नाही, एवढी एक जाणीव मनात ठेवा. ते आपलं ऑपरेशन सिंदूर आहे आणि आपण ते ठेवलंच पाहिजे. आपण आत्मवंचनेच्या पोटी फार वर्ष वाहत गेलोय आणि नशिबाने आता आपण बदललेलो आहोत. आता आपण अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजांच्या वरती गेलेलो आहोत. आता आपल्याकडे शक्य आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आपण सगळ्यात जास्त तांदूळ निर्यात करणारा देश आहे, सगळ्यात जास्त दूध निर्यात करणारा देश आहे, सगळ्यात जास्त मांस अंडी पिकवणारा देश आहे, आपण सगळ्यात जास्त डाळी निर्यात करणारा देश आहे, आपण सगळ्यात जास्त कापूस निर्यात करणारा देश आहोत, आपण सगळ्यात जास्त अन्न पिकवून अन्न साठा सगळ्यात जास्त असलेला देश आहोत, 80 कोटी लोकांना अन्न देऊन सुद्धा अन्न उरलेला देश आहोत, 25 कोटी जगातल्या लोकसंख्येला व्हॅक्सिन फुकट देणारा देश आहोत. त्रुटी नाही असं नाही, खूप त्रुटी आहेत. अजून शाळांची अवस्था बिकट आहे. शिक्षणावर पैसे खर्च केले पाहिजे, आरोग्यावर केले पाहिजे, अशी खूप व्यवस्था आहे. ती करण्याकरता जे बळ लागेल ते बळ देण्याकरता आपल्याला काही जबाबदारी घ्यायला लागेल ना. नेहमी दुसऱ्यांना लावलेल्या झाडांची फळं खाणं हे बरोबर नाही. आपणही झाड लावावं, आपणही फळं द्यावी लोकांना. आपण आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं रुजवावं, वाईट रुजू नये असं बघावं. त्याच्यातनं देश उभा राहणार आहे. आणि मला असं वाटतं ते खऱ्या अर्थाने ऑपरेशन सिंदूर आहे. बदललेल्या भारतात ते सहज शक्य आहे. हा जर दरिद्री भारत असता, आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा आपली फाळणी झाली, 1.5 कोटी लोक विस्थापित झाले, 15 लाख लोकांचा मृत्यू झाला, सरासरी वय 34 वर्ष होतं, दारिद्र्यरेषेखाली जगणारा देश होता. पर डोई 251 ग्रॅम एवढंच अन्न देशामध्ये होतं दर डोई.
आज दर डोई 6,000 किलो अन्न आहे, धान्य आहे. आज 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. सगळ्यात जास्त शस्त्र आयात करणारा देश आहे आणि आता सगळ्यात मोठ्या प्रमाणावर या वर्षीची शस्त्र निर्यात आपली जवळपास 25,000 कोटीच्या वर जाईल. हे सगळं लक्षात ठेवता आता आपण बेस्ट प्लेस आहोत की सगळं विसरून जा. रोजचं दारिद्र्य दैन्य आता कमी झालंय. आता उरलेला वेळ तुमच्या रोजगारीतला जो उरेल, तुमच्या उपजीविकेतनं 2 पैसे कुटुंबाकरता मिळाल्यानंतर जे उरेल ते देशाकरता द्यायचा प्रयत्न करा. ते खोटे नॅरेटिव्ह हाणून पाडा. लहान मुलांच्या येणाऱ्या 20 वर्षानंतरच्या स्वप्नाकरता आपण रक्त आटवायला लागेल. नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. अमेरिकन माणूस येऊन हे करणार नाही. त्यामुळे आपल्याला स्टार्टअप सगळ्या विषयात आता आपण यावेळेला 41 युनिकॉर्न होतील, म्हणजे 41 $1 बिलियन स्टार्टअप मधल्या कंपन्या तयार होतील. हा रेट जगात कुठेही नाहीये. त्यामुळे आपण ही निराशा झटकून, हे दैन्य दारिद्र्य दुःख झटकून आता या देशाच्या खरोखर ज्याला भांग म्हणू त्या भांगात सिंदूर भरायची गरज आहे भारत मातेच्या. आणि तो आपल्या रक्ताचा असेल तरी आपण भरला पाहिजे. कारण आपण जर आत्ता हे केलं नाही तर पुढच्या पिढीकरता काहीही इथे उरणार नाही, असं मला अगदी मनापासून वाटतं. ऑपरेशन सिंदूरचे तपशील भूराजकीय जेवढे मी एक्सप्लेन करून सांगितले त्यापेक्षा अधिक तपशील पुढच्या काळात पुढे येतील. तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का? 2 मिनिटं द्या. माझं 5 मिनिटात संपतं, मग विचार. त्याच्यामध्ये रशिया युक्रेन वॉरचं काय होतं? अमेरिका रशियाला अशा करता मदत करते आहे कारण रशियाने चीनच्या मांडीवर जाऊन बसू नये आणि एक बॅलन्स ऑफ पॉवर रशियात राहावा. भारताला अमेरिका अशा करता मदत करणार नाही जास्त, कारण भारत अमेरिकेचा मांडलिक होईलच असं नाही. उद्या रशिया कदाचित अमेरिकेचं त्यांच्या नादारीवर पोचला गेला तर ऐकू शकतो आणि चीनचं ऐकण्यापेक्षा आपलं ऐकणं रशियाने अमेरिकेला सोयीचं आहे. इराण इस्रायल युद्धाचा शेवट काय होईल असे बरीच लोक विचारतात. त्या युद्धाचा शेवट सुद्धा आशियाच्या मालकीवर आहे. आणि इराण हे पर्शियन राष्ट्र आहे. अरब राष्ट्र ही वेगळी आहे, इराण वेगळं आहे. इराण हा ऑक्टोपस आहे. अरब राष्ट्र ही मूर्ख राष्ट्र आहे. पर्शियन संस्कृती वेगळी आहे. इराण आत्ता जेव्हा तो अणुबॉम्बचे वर धमक्या देतोय तेव्हा तो अमेरिकेशी बॅकडोर डिप्लोमसी पण करत असेल. त्याच वेळेला तो रशियाकडून शस्त्रही आयात करत असेल. त्याच वेळेला तो चायनाला तेलाच्या बदल्यात चायनाकडून आणखीन काहीतरी फायटर जेटची मदत घेऊ शकतो. कारण इराणला युद्ध जिंकण्यात स्वारस्य नाही. मध्य पूर्वेमध्ये मी इस्रायलच्या विरुद्ध उभा आहे आणि मी त्याला टक्कर देईल आणि माझ्या परवानगीशिवाय ग्रेटर इस्रायल होणार नाही हे दाखवून देण्याकरता इराण जिवंत आहे. त्यामुळे युद्धाची प्रत्येक वेळेला कारण ही जय पराजय असे नसतात, ते प्रेशर टॅक्टिक्स असतात. बुद्धिबळात जसं आपण चेकमेटची स्थिती आणण्याकरता बुद्धिबळ खेळतो, तर या चेकमेटच्या स्थिती फार निर्णायक पद्धतीने यापुढे पुढे येतील आणि त्यावेळेला जगातला प्रत्येक देश किंवा जो या खेळामध्ये फक्त गुंतून पडतो देश, त्याला भारताच्या सुप्त ताकदीची काही टक्के जाणीव आपण करून दिली आहे. आणि आत्ता जे संरक्षणामध्ये संशोधन चाललंय त्याच्यामध्ये आणखीन वेगळ्या पद्धतीचा डोम आणि वेगळ्या पद्धतीचं टेक्नो वॉर, सायबर वॉर याचे आत्ता ते प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे मला असं आणखीन एका अँगलने असं वाटतं, थोडी अतिशयोक्ती घेऊन म्हणतो की ऑपरेशन सिंदूर हे आपल्या मिलिटरीच्या संशोधन क्षमतेची केलेली एक लिटमस टेस्ट होती आणि त्यात आपण यशस्वी झालो. युद्धात आपण नक्की हो हा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद. बोला सर, त्यांना प्रश्न आहे. कुठला हल्ला? जो हल्ला केला नेमके जे आतंकवादी दहशतवादी त्यांनी तो हल्ला केला, त्यांना पकडणं आणि ताब्यात घेणं आणि त्यांचा चेहरा जगासमोर पूर्ण करणं हा या ऑपरेशन सिंधूचा भाग होता की नव्हता?
मला वाटतं ऑपरेशन सिंदूरचा पहलगाम हल्ल्याचा सूड घेणं हा भाग नक्की होता. मला पहलगाम हल्ल्याचं म्हणजे जे मला गणित लक्षात आलं ते असं आहे की ते दहशतवादी पाकिस्तानात आलेले नाहीत, ते भारतातले तिथलेच दहशतवादी आहेत. आपण बसून राहावे, कार्यक्रम अजून चालू आहे, त्यामुळे तुम्हाला बेसिक प्रश्न सरळ असा आहे की त्यांना का आपण पकडत नाही, त्यांना का समोर आणत नाही, बाकी कशाला बोलतोय. मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे, पण ते सापडणं एवढं सोपं नसेल कदाचित, किंवा त्याचे आणखीन धागेदोरे असू शकतात. काय असतं की एकदा तुम्ही ट्रायल समोर सुरू केली किंवा दुसरा पर्याय राहत नाही. तो जर चॅनेल असेल तो दहशतवादी, तो कुठून आला हे शोधण्याकरता त्याला काही दिवस तर ठेवावंच लागेल ना. अजिबात अपयश तरी आपल्या गुप्तचर यंत्रणा त्यांना शोधू शकत नाही आहे त्या अवस्थेत, हे आपलं अपयश म्हणावं. हल्ला होताना गुप्तचर यंत्रणांना माहिती देता आली नाही हे अपयश नक्की आहे. हल्ला होताना त्यानंतर त्यांना शोधलं नाही, ते सापडले नाही याची माझ्याकडे निश्चित माहिती नाही. सरकारने जाहीर करेल तरच ते मला कळेल. आणि माझा विश्वास असा आहे, जे काय कूटनीती चालते त्याचा मी थोडाफार अभ्यासक आहे, की सगळ्या गोष्टी उघड केल्या जात नाही. तुम्ही साध्या आपल्या राज्यात घडणाऱ्या गुन्हे बघा, पोलीस फार शेवटी नाव सांगतात, कारण ते चॅनल असतं एक, असं मला वाटतं. हो, कसाब रस्त्यावर पकडला गेला आणि तो सापडला फिजिकली. या हल्ल्यानंतर जे ऑपरेशन सिंदूर झालं आणि कसाबचा 26/11 याच्यात बेसिक फरक असा आहे, एक तर हल्ला ज्या भागात झाला तो भाग वेगळा, मुंबई सरळसोट रस्त्यावर त्याला पकडला त्या तुकाराम मुंबाळ्याने. तशी इथे परिस्थिती नाही, तिथे कोम्बिंग करायला, कारण तो भाग तुम्ही जाऊन बघितलाय का मला माहित नाही. अतिशय दाट, म्हणजे मी मोटरसायकलवर काश्मीरवर गेलो अनेक वेळा म्हणून सांगतो, अत्यंत दाट, म्हणजे सापडणं शक्य नाही. आणि जर तो जर चॅनेल असतील, काय असतं, समोरच्या आलेल्या माणसाला मारणं आणि यश म्हणणं, आणि मग तो त्याला ऑपरेट जो करत होता तिथपर्यंत न पोचणं हे अपयश असतं असं मला वाटतं. तो एक शक्यता ठेवा, मी असं म्हणत नाही ते आहे, पण तुम्ही या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाकडे बघताना या शक्यता ठेवा. ते कदाचित 4 जण पकडले असतील, सरकार नाही सांगणार. सरकारने सांगितलं हो किती नोटा परत आल्या ते? का बरं नाही सांगितलं? नोटाबंदीनंतर किती नोटा परत आल्या सरकारने सांगितलं का? मी स्वतः नोटाबंदीचा समर्थक, इथेच मी राजभवन नव्हे इथेच एक व्याख्यान झालं होतं माझं, कारण आमचंच अर्थक्रांती सजेशन होत होते तेव्हा ताजं होतं. पण आत्ता सांगतो, जर छापल्या त्याच्यापेक्षा जास्त नोटा परत आल्या असतील तर त्यात ते जेव्हा मी जाहीर करतो तेव्हा त्याचा एक अर्थ असा होतो की या देशामध्ये अराजक आहे, 2 नंबरच्या 1 नोटा छापले जाते. त्यामुळे तुमच्या घरात घुशी उंदीर झाले, तुम्ही गल्लीत जाऊन सांगत नाही, तुम्ही बंदोबस्त करता, त्याला उत्तर वेगवेगळी असतात. या